नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. चला, आज आपण टी बालमानसशास्त्र सराव सिरीजचा भाग 22 हा पाहणार आहोत. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण प्रत्येक प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे. त्याचं विश्लेषणही आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी दिलं जाईल. आपण अजूनही प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. चला, आजचा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. आपणास जर 30 पैकी 30 गुण घ्यायचे असतील तर ही सिरीज आपण पूर्ण व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये 30 पैकी 30 गुण हमखास मिळतील. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? हा 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा, पर्याय दिलेले आहेत. लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे, असे हे पर्याय दिलेले आहेत. आणि त्याचे मुख्य पर्याय जे आहेत ते खाली दिलेले आहेत. बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पहिला पर्याय दिला अ, ब आणि क, दुसरा अ, ब आणि ड, तिसरा अ, क आणि ड, चौथा अ, ब, क, ड सर्व. या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय हे आपण व्यवस्थित पाहायचं आहे. लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट कोणती आहेत असं विचारलेलं आहे. या 4 पर्यायापैकी आपल्याला कोणती उद्दिष्ट दिसतात तो आपला काय आहे, योग्य पर्याय आहे. या ठिकाणी बघा, योग्य पर्याय क्रमांक 4 आहे, अ, ब, क, ड सर्वच. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये लैंगिक शिक्षण हे केवळ शारीरिक माहितीपुरते मर्यादित मानले जात नाही. यात मुलांमध्ये गैरसमज आणि जे अज्ञान आहे दूर करणे तो महत्त्वाचा भाग आहे. पर्याय 1 पहा तुम्ही, प्रजनन संस्थेचे शास्त्रीय ज्ञान देणे या ठिकाणी आहे, म्हणजे अज्ञान दूर करणे. ब मध्ये बघा, शारीरिक स्वच्छतेसह सदृढ आरोग्याची सवय लावणे. आणि ड मध्ये भावी आयुष्यातील कुटुंब संस्थेची व नातेसंबंधाची जबाबदारी समजून सांगणे. या सर्वांचा समावेश याच्यामध्ये होतो. हा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचाच एक भाग आहे. बघा, लक्षात ठेवा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. परीक्षेत जेव्हा शिक्षणाच्या कोणत्याही घटकाची उद्दिष्ट विचारली जातात आणि दिलेले सर्व पर्याय हे सकारात्मक, विकासात्मक आणि ज्ञान वाढवणारे असतात, तेव्हा बहुतांश वेळा वरील सर्व हाच पर्याय अचूक असतो. बालकाच्या संबंधित लक्षात ठेवायचं की कुठलाही जो निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडणारा जो पर्याय असतो तो आपलं याच्यामध्ये 99% तर उत्तर नसतंच. त्याच्यामुळे हे सर्व काही पॉझिटिव्ह पर्याय आहेत. तर या ठिकाणी अ, ब, क, ड सर्व हे या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? 2014 साली पेपर 1ला हा विचारलेला आहे. याच्यामध्ये देखील जे सब पॉईंट आहेत ते दिलेले आहेत. बघा, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. हे झाले. आता मुख्य पर्याय या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. बघा, पहिला पर्याय दिला अ, ब आणि क, दुसरा दिलेला आहे ब, क आणि ड, तिसरा अ, क आणि ड, आणि चौथा अ, ब, क, ड सर्वच. काय सांगितलेलं आहे? शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती आहेत ते विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्व विधानं काय आहेत? योग्य आहेत. बघा, यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण व्यवस्थित समजून घेऊ. शिक्षणाची व्याख्या केवळ शाळा आणि पुस्तके यापुरती मर्यादित नसते, ती खूप व्यापक आहे. हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या. बघा, पहिलं पर्याय जे दिलेलं आहे याच्यामध्ये त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया असं सांगितलेलं आहे. जॉन डुई यांच्या मते शिक्षण ही 3 ध्रुवांवर चाललेली प्रक्रिया आहे किंवा चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये ते 3 ध्रुव कोणते आहेत? तर शिक्षक, विद्यार्थी आणि समाज, हे जे आहे या गोष्टी आहेत. आणि बघा, दुसऱ्या म्हणजे ब आणि क मध्ये काय सांगितलं की स्वयंस्फूर्त आणि नैसर्गिक. मूल आजूबाजूच्या वातावरणातून, खेळातून स्वतःहून म्हणजेच स्वयंस्फूर्तीने आणि अगदी नैसर्गिकरित्या काय करत असते? शिकत असते. त्यासाठी नेहमी सक्ती करावीच लागते असं
नाही. आणि ड मध्ये सांगितलं की अखंड प्रक्रिया. आपण आधीही पाहिलं आहे, शिक्षण हे जन्मापासून मृत्यूपर्यंत चालते. माणूस आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन शिकतच असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 अ ब क ड हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, विश्लेषण कसं वाटत आहे तेही आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न तिसरा बघा. मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? 2017 साली हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये बघा, शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. लागू पडत नसलेले वाक्य आपल्याला शोधायचं आहे. पर्याय वाचत असताना व्यवस्थित लक्षपूर्वक वाचा. बघा, दुसरा आहे शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. तिसरा पर्याय शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. आणि चौथा पर्याय शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. यामध्ये बघा, तुम्हाला समजलं असेल, याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. हे विधान जे आहे ते मानसशास्त्राविषयी लागू पडत नाही, कारण या ठिकाणी अचूक व काटेकोर असं म्हटलेलं आहे. बघा, मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचं शास्त्र आहे. याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं. आणि जगात कोणत्याही दोन व्यक्ती किंवा त्यांचे मन 100% सारखं नसतं. त्यामुळे भौतिकशास्त्र जे फिजिक्स आहे किंवा गणितासारखे मानसशास्त्राचे जे नियम असतात ते कठोर नसतात, काटेकोर नसतात. त्याच्यामध्ये वेळ प्रसंगानुसार काही बदल होत असतात. सर्वांना एकाच तंतोतंत मापामध्ये हे नियम लागू पडत नसतात. माणूस वेगळा आहे, त्याची प्रवृत्ती वेगळी आहे, त्यानुसार मानसशास्त्र बदल होत असतो. परिस्थितीनुसार मानवी वर्तन बदलते, त्यामुळे त्याचे निष्कर्ष जे आहेत ते लवचिक असतात. इतर तिन्ही विधाने मग मानसशास्त्राच्या व्याख्येत बरोबर म्हणजे बसतायत. त्याच्यामुळं आपलं न बसणारं म्हणजे न लागू पडणारं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला कशा प्रकारे वाढवता येईल? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. 1. परीक्षा घेऊन. 2. टीका करून. 3. सकारात्मक प्रोत्साहन देऊन. आणि 4. कठोर शिक्षा देऊन. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की जे विद्यार्थ्याच्या बाबतीत निगेटिव्ह पर्याय आहेत ते आपलं या ठिकाणी कधीच उत्तर असत नाही. टीका करून, विद्यार्थ्यावर टीका करून काही त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढत नसतो, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे सकारात्मक प्रोत्साहन देऊन. विद्यार्थ्याचा विकास हा नेहमी सकारात्मक वातावरणामध्ये सर्वोत्तम होत असतो, हे आपण याच्या अगोदरही मानसशास्त्रामध्ये पाहिलेलं आहे. सततच्या परीक्षेची भीती, वारंवार केली जाणारी टीका किंवा कठोर शिक्षा यामुळे विद्यार्थ्याच्या मनामध्ये न्यूनगंड आणि नैराश्य निर्माण होत असते. त्याला काही त्याच्यामध्ये प्रोत्साहन भेटत नसतं. त्यामुळं लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी आपलं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत कोणती भूमिका बजवावी? या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. मार्गदर्शक, मित्र, निरीक्षक, वरील सर्व. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणती भूमिका बजवायची आहे ते या ठिकाणी सांगितलं आहे. बघा, NCF 2005 नुसार जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे त्याच्यामध्ये शिक्षक हा आता वर्गात केवळ ज्ञान देणारा हुकुमशहा राहिलेला नाही, तर तो मुलांचा मार्गदर्शक असतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे विद्यार्थ्याच्या अडचणीच्या वेळी योग्य दिशा दाखवणारा. मित्र असतो, जसं की प्रश्न विचारण्यासाठी भीतीमुक्त वातावरण देणारा. आणि निरीक्षक असतो, जसं की मुलांच्या शिकण्याच्या गतीचे आणि कलाचे शांतपणे आकलन करणारा. या सर्व भूमिका विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. लक्षात ठेवा, परीक्षेत आधुनिक शिक्षकाची भूमिका यावर प्रश्न आल्यास फॅसिलेटर, ज्याला आपण सुविधादाता, मार्गदर्शक, सल्लागार आणि मित्र हे पॉझिटिव्ह शब्द नेहमी लक्षात ठेवा. ते तुम्हाला उत्तराकडे घेऊन जातील. जिथे हे सर्व पर्याय तुम्हाला एकत्र दिसतील तिथे चौथा पर्याय तुम्हाला 100% दिसेल. कोणता? तो वरील सर्व. आणि तोच पर्याय त्या ठिकाणी अचूक असतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. विद्यार्थ्यांच्या शिकण्याची पद्धत कोणत्या घटकांवर अवलंबून असते? पर्याय दिलेले आहेत. बुद्धिमत्ता, शिकण्याचे वातावरण, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि वरील सर्व. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर जे आहे ते वरील सर्व आहे.
बघा, शिकण्याची पद्धत कोणत्या घटकांवर अवलंबून असते असं विचारलेलं आहे. बुद्धिमत्ता, शिकण्याचे वातावरण, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकणे या गोष्टीशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यावर अवलंबून असतात. शिकणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही घटकांवर ते अवलंबून असतं. बुद्धिमत्ता जे आहे ते अंतर्गत घटक आहे, जो पहिला पर्याय दिलेला आहे. त्याच्यानंतर शिकण्याचे जे वातावरण आहे, जो दुसरा पर्याय आहे तो भौतिक भौतिक सुविधा किंवा भावनिक सुरक्षितता ह्या बाह्य घटकाशी तो रिलेटेड आहे. आणि शिक्षकांची पद्धत हे जे आहे ते सुद्धा काय आहे, बाह्य घटकच आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला ओळखण्याची पद्धत कोणती आहे? पर्याय दिलेले आहेत: निरीक्षण, मूल्यमापन, प्रश्नावली आणि वरील सर्व. तर याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. विद्यार्थ्यांचे मन आणि वर्तन समजून घेण्यासाठी मानसशास्त्रामध्ये विविध साधनांचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये निरीक्षण आहे, मूल्यमापन आहे आणि प्रश्नावली हे सुद्धा आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय दिलेले आहेत: विद्यार्थ्यांचे वर्तन समजून घेणे, शिक्षणाच्या पद्धतींचा अभ्यास करणे, शिक्षणाचे परिणाम मोजणे आणि चौथा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी वरील सर्व. लक्षात ठेवा, शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे आणि ती प्रामुख्याने 3 मुख्य बाबींवर अवलंबून आहे किंवा 3 खांबांवर उभी आहे. त्याच्यामध्ये अध्ययनकर्ता असतो, जो लर्नर आहे, अध्ययन प्रक्रिया असते, जी लर्निंग प्रोसेस आहे, आणि अध्ययन निष्पत्ती आहे, जी लर्निंग आउटकम आहे. बरोबर आहे. ते या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर जे आहे ते वरील सर्व हे असणार आहे. कारण शैक्षणिक मानसशास्त्राचा जो अभ्यास आहे त्याचा मुख्य उद्देश काय असतो, तर विद्यार्थ्याचे वर्तन समजून घेणे, शिक्षणाच्या पद्धतींचा अभ्यास करणे आणि शिक्षणाचे परिणाम मोजणे, ज्याच्यामध्ये आपण लर्निंग आउटकम म्हणतो, जो तिसरा पर्याय आहे. दुसरा पर्याय जो आहे तो अध्ययन प्रक्रिया याच्याशी रिलेटेड आहे आणि पहिला पर्याय जो आहे तो अध्ययनकर्ता याच्याशी रिलेटेड आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. शिकवण्याची प्रभावी पद्धत कोणती आहे? याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थी केंद्र मानून याचं उत्तर द्यायचं आहे. बघा, व्याख्यान पद्धती, चर्चात्मक पद्धती, प्रयोगात्मक पद्धती आणि चौथा पर्याय वरील सर्व. तर या ठिकाणी बघा, मानसशास्त्रामध्ये कोणतीही एकच अध्यापन पद्धती सर्व विषयांसाठी किंवा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी 100% परिपूर्ण मानली जात नाही. इथं बघा, फक्त विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे. कारण या ठिकाणी विशिष्ट असा कुठलाही विद्यार्थी सांगितलेला नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे की वरील सर्व पद्धती या काय आहेत, प्रभावी आहेत. बघा, व्याख्यान पद्धती जो पर्याय 1 दिलेला आहे, नवीन विषय सुरू करताना किंवा कमी वेळेत जास्त माहिती देण्यासाठी ही उपयुक्त आहे. चर्चात्मक पद्धती जे 2 मध्ये दिलेले आहे, विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी ही पद्धत प्रभावी आहे. आणि तिसरा पर्याय दिलेला आहे प्रयोगात्मक पद्धती, स्वतः करून शिकणे है ना, या तत्वावर आधारित असल्यामुळे विज्ञानासारख्या विषयात ही सर्वात जास्त लक्षात राहणारी पद्धत आहे. एक आदर्श शिक्षक वर्गाची गरज आणि विषयाचे स्वरूप पाहून या सर्व पद्धतींचा योग्य समन्वय साधून वापर करत असतो. लक्षात ठेवा, त्यामुळं वरील सर्व हाच पर्याय जो आहे तो सर्वात योग्य आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासासाठी शिक्षकांनी काय करावे? याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत: कठोरपणे वागावे, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावे, गृहपाठ द्यावा, फक्त शिकवावे. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावे. कारण कठोरपणे वागणे हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, शैक्षणिक मानसशास्त्र कोणत्या प्रकारच्या ज्ञानाचा अभ्यास करते? याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत: सैद्धांतिक ज्ञान, प्रायोगिक ज्ञान, अनुभवात्मक ज्ञान आणि वरील सर्व. याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. लक्षात ठेवा, शैक्षणिक मानसशास्त्र हे केवळ एकाच प्रकारच्या ज्ञानावर अवलंबून नसते, तर तो एक त्रिवेणी संगम आहे. त्याच्यामध्ये सैद्धांतिक ज्ञान जे पहिला पर्याय दिलेला आहे,
विविध मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले शिक्षणाचे आणि विकासाचे जे सिद्धांत आहेत, जसं की पियाजे किंवा वायगोट्स्की यांचे जे सिद्धांत आहेत ते आहेत. प्रायोगिक ज्ञानमध्ये दुसरा पर्याय दिला आहे बघा, प्रयोगशाळेत किंवा नियंत्रित वातावरणात प्राण्यांवर किंवा माणसांवर केलेले प्रयोग, जसं की पॅवलॉव, स्किनर आणि थॉर्नडाईक यांनी प्रयोग केलेले आहेत. अनुभवात्मक ज्ञान जो तिसरा पर्याय दिलेला आहे, जसं की शिक्षकाने प्रत्यक्ष वर्गात शिकवताना घेतलेले मुलांचे अनुभव आणि त्यांचे निरीक्षण. या ठिकाणी आपल्याला हा जो त्रिवेणी संगम आहे तो लक्षात ठेवायचा आहे. चला पुढे पहा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोणता घटक आवश्यक आहे असे या ठिकाणी विचारलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत, चांगले शिक्षक, चांगली शाळा, चांगले पालक, चांगले मित्र. तर या ठिकाणी पर्याय 1 याचं अचूक उत्तर आहे चांगले शिक्षक. विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक प्रगती आहे त्याच्यासाठी चांगले शिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या भावनिक संतुलनासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? पर्याय दिलेत, नियमित व्यायाम, योग्य आहार, मानसिक आरोग्य आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. लक्षात ठेवा, मानसशास्त्रात शरीर आणि मन यांचा जो आहे तो अत्यंत जवळचा संबंध मानला जातो. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते. आपण हे म्हण ऐकली असेल, हा सुविचार ऐकलेला असेल. योग्य आहारामुळे काय होतं की शरीराला ऊर्जा मिळत असते आणि नियमित व्यायामामुळे ताणतणाव दूर होऊन जे हॅपी हार्मोन्स, जो एंडोर्फिन नावाचा हॅपी हार्मोन्स जो आहे तो निर्माण होत असतो आणि यातूनच मग उत्तम मानसिक आरोग्य जे आहे ते तयार होत असते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या भावनिक संतुलनासाठी हे तीनही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे याचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य घटक कोणते आहेत? पर्याय दिलेले आहेत, विद्यार्थ्यांचे वर्तन, शिकवण्याच्या पद्धती, शाळेचे वातावरण आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. बघा, शैक्षणिक मानसशास्त्र हे प्रामुख्याने 3 मुख्य स्तंभावर असते. त्याच्यामध्ये मी ह्याच्या अगोदरही सांगितलं की अध्ययनकर्ता असतो, अध्ययन प्रक्रिया असते आणि अध्ययन परिस्थिती असते. तिन्ही पर्याय आपल्याला या ठिकाणी योग्य आहेत. लक्षात ठेवा, परीक्षेत जेव्हा शैक्षणिक मानसशास्त्राचे घटक किंवा व्याप्ती विचारली जाते तेव्हा विद्यार्थी प्लस शिक्षक प्लस वातावरण हे त्रिकूट जे आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे. यापैकी एकाही घटकाशिवाय शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे हे तिन्ही पर्याय दिसल्यास डोळे झाकून वरील सर्व हाच पर्याय तुम्ही काय करायचा आहे, क्लिक करायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रेरणेला कशा प्रकारे वाढवावे? पर्याय दिलेले आहेत, प्रेरणादायी कथा सांगून, कठोर शिक्षा देऊन, सकारात्मक प्रतिसाद देऊन, फक्त गृहपाठ देऊन. लक्षात ठेवा, या ठिकाणी पर्याय 2 आणि 4 तुम्हाला काढता आला पाहिजे. जसं की कठोर शिक्षा देऊन हा निगेटिव्ह पर्याय आहे आणि फक्त गृहपाठ देऊन हा जो आहे याच्याच पहिले फक्त लागलेला आहे, त्यामुळे तो देखील एकांगी असलेला पर्याय आहे. तर आपले पर्याय 1 आणि 3 हे 2 पर्याय राहतात. त्याच्यापैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रेरणादायी कथा सांगणे हाही एक चांगला मार्ग आहे, पण सकारात्मक प्रतिसाद हा मानसशास्त्रातील सर्वात प्रभावी आणि सातत्यपूर्ण उपाय मानला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे, सकारात्मक प्रतिसाद देऊन. लक्षात आलं तुमच्या? या ठिकाणी बघा, मानसशास्त्रात प्रेरणेचा थेट संबंध जो आहे तो प्रबलीकरणाशी असतो असं B.F. स्किनर यांच्या सिद्धांतानुसार सांगितलेलं आहे. आणि जेव्हा विद्यार्थी एखादा चांगला प्रयत्न करतो तेव्हा शिक्षकांनी दिलेली शाबासकी, पाठीवरची थाप किंवा सकारात्मक प्रतिसाद विद्यार्थ्याला ते काम पुन्हा करण्याची काय करतं, ऊर्जा देत असतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? बघा, या ठिकाणी नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे, विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी वरील सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. नियमित व्यायाम पाहिजे, योग्य आहार पाहिजे आणि पुरेशी झोपही पाहिजे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे? बघा,
याच्या अगोदर शारीरिक आरोग्य विचारले, आता मानसिक आरोग्य विचारलेलं आहे. याच्यामध्ये बघा पर्याय दिलेले आहेत: सकारात्मक वातावरण, कठोर शिक्षण, कमी ताण आणि वरील सर्व. मला सांगा बरं, वरील सर्व हा पर्याय येईल का या ठिकाणी? का बरं? बिलकुल नाही येणार, कारण 2 मध्ये काय सांगितले की कठोर शिक्षण हे जे आहे ते विद्यार्थ्यासाठी योग्य पर्याय नाहीये. त्यामुळं पहिला पर्याय जो आहे तो आपला योग्य आहे, सकारात्मक वातावरण. इथे जो आहे तो वरील सर्व हा पर्याय येणार नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांना सुरक्षित आणि मोकळे वाटणे सर्वात महत्त्वाचे असते, जे सकारात्मक वातावरणामधून मिळत असते. लक्षात आलं? चला पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रगती कशी मोजावी? पर्याय दिलेले आहेत: वार्षिक परीक्षा, मासिक परीक्षा, सतत मूल्यमापन आणि चौथं दिलेलं आहे गृहपाठ. तर या ठिकाणी आपल्याला सतत जे आहे ते मूल्यमापन करणं गरजेचं आहे आणि सतत मूल्यमापनातून आपण काय करायचं आहे, विद्यार्थ्याच्या शिकण्याची प्रगती मोजायची आहे. जे RT कायदा NCF 2005 नुसार जे आहे ते आपल्याला आहे आणि त्याला आपण CCE म्हणतो, जे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन आहे. पुढचा पर्याय बघा, पुढचा प्रश्न बघा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनावर कोणते तंत्र वापरावे? पर्याय दिलेले आहेत: निरीक्षण, सकारात्मक प्रतिसाद, प्रोत्साहन आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व. तर या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर जे आहे ते वरील सर्व हे आहे. काय सांगतंय बघा, प्रश्नामध्ये असं विचारलंय की विद्यार्थ्यांच्या वर्तनावर कोणते तंत्र वापरावे. निरीक्षण वापरलंच पाहिजे, सकारात्मक प्रतिसाद असलाच पाहिजे, प्रोत्साहन दिलेच पाहिजे. त्यामुळं चौथा पर्याय जे आहे ते अगदी योग्य आहे. पुढे बघा. विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासासाठी कोणते तंत्र उपयुक्त आहे? या ठिकाणी भावनिक विकासासाठीचे तंत्र त्यांनी विचारलेलं आहे: ध्यान, योग, खेळ आणि वरील सर्व. तर या ठिकाणी वरील सर्व जे आहे ते याचं अचूक उत्तर आहे. लक्षात ठेवा, भावनिक विकास म्हणजे भावनांवर नियंत्रण मिळवणे आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकणे. यासाठी हे जे दिलेले तिन्ही तंत्र आहेत ते अप्रतिम काम करत असतात. ध्यान आणि योग जे आहे यातून विद्यार्थ्याची एकाग्रता वाढत असते, मनाची जी चंचलता आहे ती कमी होते आणि त्यांच्यात भावनिक स्थिरता येत असते. तिसरा पर्याय दिलेला आहे खेळ. खेळामुळे काय होतं की मैदानावर खेळताना राग, आनंद, नैराश्य किंवा जिंकण्याची जी ईर्ष्या आहे या सर्व भावना मोकळ्या होत असतात. तसेच हार पचवण्याची मानसिक ताकद खेळातूनच मिळत असते. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास कसा करावा? पर्याय दिलेले आहेत: मानसिक खेळ, शैक्षणिक खेळ, पठन पाठन आणि वरील सर्व. तर याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. बालमानसशास्त्रात विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी मेंदूला वेगवेगळ्या मार्गांनी चालना देणे गरजेचे असते. त्याच्यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे मानसिक खेळ, जसं की कोडी सोडवणे, बुद्धिबळ. त्याच्यामुळे काय होतं, तर्कशक्ती वाढत असते मुलांची. त्याच्यानंतर 2 पर्याय दिलेला आहे शैक्षणिक खेळ, म्हणजे कठीण विषय हसत खेळत आणि प्रात्यक्षिकातून जर म्हणजे समजावले तर ते सोपे जात असतात. आता पुढे दिलेला आहे तिसरा पर्याय पठण आणि पाठन. वाचन आणि अभ्यासातून मुलाच्या ज्ञानात, कल्पकतेत आणि शब्दसंपत्तीमध्ये भर पडत असते. त्यामुळे वरील सर्व हा जो पर्याय आहे तो या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तींच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, मोठा वाटत असेल. 2025 साली हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये पर्याय दिलेत: आत्मप्रतिष्ठा, आत्मदीनता, कुतूहल आणि चौथं दिलेलं आहे संघ. याचं अचूक उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण याच्यावर चर्चा जी आहे ती पुढच्या भागामध्ये करणारच आहोत. तर तुम्ही याचं उत्तर सांगा. पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? पर्याय दिलेले आहेत: गिलफोर्ड, वुडवर्थ, मर्फी, मेंडेल. याचं अचूक उत्तर आहे वुडवर्थ यांनी. रॉबर्ट S. वुडवर्थ या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने अध्ययन
या प्रक्रियेची ही व्यापक व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते शिकणे म्हणजे केवळ नवीन माहिती मेंदूत साठवणे नाही, कोणतीही अशी कृती जिच्यामुळे व्यक्तीचा किंवा प्राण्यांचा विकास होतो आणि तिचे जुने अनुभव आणि वर्तन पूर्वीपेक्षा बदलते किंवा सुधारते, ती कृती म्हणजे खरे शिक्षण, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला सर्व प्रश्न व्यवस्थित समजले असतील. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आपल्या TET मानसशास्त्र PYQ सिरीजचा भाग 22 मधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अगदी फास्ट ट्रॅक पद्धतीने आणि सोप्या ट्रिक्ससह पूर्ण केले आहेत. मला खात्री आहे की आजच्या या व्हिडिओमुळे तुमच्या अनेक कन्सेप्ट नक्कीच क्रिस्टल क्लिअर झाल्या असतील आणि परीक्षेसाठी तुमचा आत्मविश्वास वाढला असेल. आजच्या या प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही पद्धत आणि माझे विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, अशाच अचूक विश्लेषणासाठी शालेय जे काही GR असतील, नवीन GR असतील, TETच्या परिपूर्ण तयारीसाठी आपल्या प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा, शेजारचे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे नोटिफिकेशन लवकर मिळून जाईल. आणि लवकरच भेटूया आपल्या सिरीजच्या पुढच्या भागात आणखी काही नवीन आणि ट्रिकी प्रश्नांसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.